7th standard 3rd rank सूर्यवंशी दिव्या शशिकांत विद्या प्रबोधन प्रशाला आली। 8th standard 1st rank केदार गोखले फ्रॉम मुंबई। 8th standard 2nd rank गावंडे निलेश आनंद निकेतन स्कूल। 8th standard 3rd rank परांडे सोहम योगेश। परांडे सोहम योगेश। यानंतर मी महेंद्र गायकवाड सरांना विनंती करतो की त्यांच्यातर्फे बक्षीस देण्यात यावी। 9th standard 1st rank पुनीत राकेश शेट्टी इस्पेलियर स्कूल। 9th standard 2nd rank सोनोने अनुष्का प्रशांत। 9th standard 3rd rank सहाने देवळाली हायस्कूल। 10th standard 2nd rank सेंदे सागर फ्रॉम चेंबूर। 10th standard 3rd rank साळवे संतोष फ्रॉम पुणे। धन्यवाद सर। विद्यार्थ्यांनी जे व्हिडिओ बनवलेले आहे त्याने अतिशय उत्कृष्ट बनवले। त्याच्यामध्ये फक्त दोनच सूचना मला द्यायच्या आहेत की पहिली गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांनी व्हिडिओ बनवण्यापूर्वी जे काही ते ऍक्टिव्हिटी करणार आहेत त्याची व्यवस्थित पूर्ण तयारी करून घ्यावी। कारण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये काय होतं की ते म्हणतात की आपण एक ग्लास पाणी घेऊ आणि त्याच्यामध्ये पाणी ओतत बसतात, त्यापेक्षा भरलेला ग्लास घ्यायला पाहिजे। त्याच्यामुळे एक प्रिपरेशन त्यांचं व्यवस्थित आधी झालेलं असलं पाहिजे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्ही जो प्रेझेंटेशन करत आहात त्याची जर का वहीवरती स्क्रिप्ट लिहिलेली असेल तर ते प्रेझेंटेशन अतिशय उत्कृष्ट होऊ शकतं। त्यामुळे विद्यार्थ्यांना पालकांना सूचना आहे की विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त लिहिण्याची सवय करा, की त्यांना आधीची स्क्रिप्ट लिहायला सांगा आणि मग प्रेझेंटेशन द्यायला सांगा। त्याच्यानंतर मला वाटतं दत्ता पाटील सर आलेले आहेत, त्यांना हां तर त्यांनी थोडंसं NEP वरती आपल्याला ते मार्गदर्शन करणार आहे। सर्व माननीय पालक, विद्यार्थी, सायन्स प्रोजेक्ट सर, गायकवाड सर, लांजी सर आणि आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य सूर्यवंशी सर, या सगळ्यांचे प्रथमतः धन्यवाद देतो। आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि 5 ते 7 मिनिटं मी आपली घेणार आहे। भारत सरकार, पुणे विद्यापीठ आणि महाराष्ट्र सरकार देखील अर्थातच त्याच्यामध्ये सहभागी आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 2 वर्षापूर्वी 2022 मध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे लागू झाले आणि ते पहिल्यांदी महाविद्यालयांमध्ये लागू करण्यात आलं आणि टप्प्याटप्प्यामध्ये आता ते ज्युनियर कॉलेज म्हणजे कनिष्ठ महाविद्यालय आणि नंतर शाळा असं 2030 पर्यंत ते लागू होणार आहे। तर त्याच्याविषयी आपल्या सगळ्यांना सजगता येणं, विद्यार्थी आणि पालक विशेषतः याच्यामध्ये हा प्रयत्न शासनाचा आणि सरकारचा आहे। त्याचाच एक भाग म्हणून मी आपल्याशी काही गोष्टी फक्त आज सांगणार आहे, सगळी पॉलिसी सांगण्याचा आज वेळ नाही। त्याचे काही मुद्दे हे आपल्याला माहिती असतील, काही मुद्दे नवीन माहिती होतील आणि मला असं वाटतं की सायन्स फोरमची आजची जी ऍक्टिव्हिटी आहे
शास्त्रीय उपक्रमांवर आधारित व्हिडिओज, तर तो पूर्ण या नीतीचा लाभ आहे. कारण आतापर्यंत तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल माननीय पालकांना की आपले ठरलेले विषय होते, ठरलेल्या चौकटी होते आणि साधारणतः 10वी पर्यंत आपण सगळेच विषय शिकत होतो. म्हणजे गणित असेल, भाषा असतील, सामाजिक शास्त्रामध्ये इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र असेल आणि मग 10वी नंतर कुठेतरी ते त्याला वाटा फुटत होत्या आणि साधारणतः 3 ज्याला आपण स्ट्रीम म्हणतो, कॉमर्स असेल, सायन्स असेल आणि शक्यतोवर आर्ट्स असेल, अशा 3 स्ट्रीम्स मध्ये आपली मुलं जात होती. आणि मग याच्यानंतर त्या मुलाने BSc घ्यायचं का, BA घ्यायचं का, इंजिनिअरिंग व्हायचं का, डॉक्टर व्हायचं, असं सगळं आपल्या वाटा त्या दृष्टीने चालत होत्या. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर विषयांचं एक प्रकारे क्लासिफिकेशन हे होत होतं. या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये तो भाग मागचा तसाच ठेवून काही नवीन बदल त्याच्यामध्ये सुचवलेले आहेत. त्या दृष्टीने मी फक्त काही गोष्टी आपल्या समोर सादर करतो एक 5 ते 7 मिनिटांमध्ये. आणि मात्र आपण सगळ्यांनी याच्यावर सातत्याने विचार करत राहावा. मी सायन्स फोरमच्या सर्व मान्यवरांना देखील याच्यावरती विनंती करेल की आपण या संदर्भात असं काही मार्गदर्शन पालकांसाठी ठेवता. प्रत्येक शाळा ते करणारच आहे, कारण शाळेची पॉलिसी अजून पूर्णपणे तयार झाली नाही, ती होते आहे. पण आपल्याला त्या दृष्टीने काय काही करता येईल, काही ज्या युनिव्हर्सल स्कूल्स आहेत किंवा इंटरनॅशनल स्कूल्स आहेत त्यांनी त्याच्या दृष्टीने काही प्रयत्न ऑलरेडी सुरू केलेले आहेत. तर त्या दृष्टीने जर आपण बघितलं तर एक 2 किंवा 3 स्लाइड्स मी फक्त आपल्याला दाखवतो. हे काही त्याच्यातले मुद्दे आहेत, मी वाचणार काहीच नाही. भर कशावर आहे तर भर 3 गोष्टींवरती आहे. सगळ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे नवीन राष्ट्रीय धोरणानुसार. समाजातला कुठलाही मुलगा हा शिक्षणापासून वंचित असता कामा नये, सर्वांना शिक्षण मिळालं पाहिजे. दुसरी गोष्ट, ज्याला जे हवं ते शिक्षण मिळालं पाहिजे. म्हणजे आज अशी परिस्थिती की काही प्रकारच्या शिक्षणाकडे ओढा आहे आणि काहीकडे नाही, तर तसं न करता सर्व प्रकारचं शिक्षण हे सर्वांना मिळालं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये केवळ नॉलेजला महत्त्व न देता त्याच्यासोबत स्किल्सला पण महत्त्व देते, जे आज आपण तुमच्या मुलांनी केले सगळे की छोटे व्हिडिओज तयार केले त्याचे स्किल, किती काही शूटिंग असेल किंवा सर जसं म्हणत होते स्क्रिप्ट रायटिंग असेल, डायलॉग असतील, तर हे स्किलला पण महत्त्व आहे. केवळ जो आत्ताचा मराठीतला शब्द आहे रट्टा मारणं किंवा घोका आणि ओका ही जी पद्धत आहे की अभ्यास करायचं म्हणजे काय, वाचायचं, घोकायचं आणि परीक्षेत जाऊन ओकायचं, तसं न करता त्याच्यातनं काही स्किलची आपली डेव्हलपमेंट होते का, हा विचार या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात झालाय. पुढचा जो भाग आहे तो हे नवीन स्ट्रक्चर मी आपल्या समोर इथे सादर करतो. पूर्वी जर बघितलं तर ते जुनं स्ट्रक्चर आहे, त्याच्यात नवीन स्ट्रक्चर मध्ये काय आहे तर नवीन स्ट्रक्चर मध्ये खालच्या म्हणजे नर्सरी पासून एक थोडासा वेगळा बदल केला आणि नर्सरीमध्ये काय शिकवायचं हे आता आपल्याला सांगितलं जाणार आहे. त्यानंतर पुढच्या टप्प्यात साधारणतः ज्याला आपण माध्यमिक आणि पूर्व माध्यमिक म्हणतो ते, आणि शेवटचा जो पिवळ्या रंगाचा आपल्याला स्क्वेअर दिसतो तो आहे 9वी ते 12वी. इतके दिवस आपल्याला 11वी 12वी हे माहिती होतं आणि 9वी 10वी हे माहिती होतं. आता ते न करता पूर्ण 9वी ते 12वी असा एक समग्र विचार कॉम्प्रिहेन्सिव्ह थॉट हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण करते. त्यामुळे 9वी मुलगा आल्यानंतर त्याला तिथेच ऑप्शन्स मिळणार. मी जे मगाशी म्हणत होतो की 11वी मध्ये 10वी पास झाल्यानंतर आपल्याला जे ऑप्शन्स होते, तर आता 9वी मध्ये नाशिकमधल्या काही शाळांमध्ये ते सुरू झालं. मला माहिती की तुम्हाला गणित नको असेल तर सोडून द्या, सायन्स नको आहे सोडून द्या, मग त्याच्याऐवजी मला काही सोशल सायन्सेस पाहिजे, मला मास कम्युनिकेशन पाहिजे, मला IT पाहिजे, असे नवीन नवीन विषय आता तुम्हाला 9वीतच 8वी पास झाल्यानंतर 9वीतच ते दिले जातील शाळांकडनं आणि ते तशा पद्धतीचे चॉईसेस आपल्याला स्वीकारावे लागतील आणि त्याच्यासाठी आपल्या मुलांना तयार करावं लागेल. हे आपल्या पालकांचं एक चॅलेंज आहे, कारण जेव्हा खूप चॉईसेस असतात ना तेव्हा आपली पण गोंधळ होतो की मला माहिती की 9वी ते 8वी ते 9वी पास झालं की ते सिलेबस आहे तेच तसंच पुढे जाणार तर फारसा त्रास नाही. पण आता मला 5 विषय आहेत, त्या 5 विषयातला एक घ्यायचं म्हटल्यानंतर मला त्या माझ्या मुलाची आवड काय, माझ्या विद्यार्थ्यांची आवड काय याचा पण विचार त्या ठिकाणी करावा लागेल. तर हे नवीन स्ट्रक्चर साधारणतः याच्यात आलेलं आहे. त्यानंतरचा जर भाग आपण बघितला तर हे काही गोष्टी याच्यामध्ये आहेत की पुन्हा सगळं याच्यात देत नाही, पण यामध्ये आता सर बोलले सूर्यवंशी सर की इंटेलिजन्स, तर आतापर्यंत आपल्याला फक्त पुस्तकी इंटेलिजन्स किंवा ज्याला अकॅडमिक इंटेलिजन्स असं जे माहिती आहे तेवढंच आपण त्याच्यावर भर देतो की मार्क मिळाले म्हणजेच तो मुलगा किंवा ती मुलगी हुशार. तर आता विज्ञानाने देखील हे सिद्ध केलं आहे आणि आता ते शैक्षणिक धोरणात पण आलंय की 7 टाईपचे इंटेलिजन्स आहे. देर आर 7 टाइप्स ऑफ इंटेलिजन्स. त्याच्यातला अकॅडमिक इंटेलिजन्स आहे. मग क्रिकेट खेळणं हा पण इंटेलिजन्स असू शकतो, छान ज्याला स्वयंपाक करता येतो तो पण इंटेलिजन्स आहे, पुस्तकं वाचून त्याचं काय परीक्षण करायचं, नाट्य, नृत्य,
अगदी फुलांची सजावट हे सगळे इंटेलिजन्सचे भाग आता या शैक्षणिक धोरणाने मान्य केलेले आणि त्यानुसार अनेक प्रकारचे बदल तुमच्या त्या येणाऱ्या काळामधल्या गोष्टींमध्ये होऊ शकतात. त्यामुळे आता आपल्याला कन्व्हेन्शनल एज्युकेशन तर आहेच, पारंपरिक शास्त्र तर शिकायचंच आहे, त्याच्यासोबत ही नवीन ज्या गोष्टी आहेत म्हणजे अगदी मला सांगायला आनंद होईल त्या कॉलेजमध्ये ऑलरेडी सुरू झालेला आहे की ही जर ऍक्टिव्हिटी तुमच्या मुलाने आता 2 वर्षांनी जर केली असेल तर त्याचे मार्क त्याला शाळेत मिळाले. ती प्रोव्हिजन आहे की त्याने काहीतरी त्याच्या अभ्यासक्रमाच्या संबंधित केलं, त्याच्याच पुस्तकातल्या त्याच्याच अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ केला, तो सादर केला तर त्याचे मार्क्स किंवा त्याचे ग्रेड्स त्याला तिथे मिळणार आहेत. मला वाटतं ही खूप मोठा बदल हा या शिक्षण व्यवस्थेत येतोय किंवा एक शिक्षण परंपरेत येतोय. याच्यातल्या महत्वाची गोष्ट ज्यासाठी सायन्स फोरम काम करते तो पण या संपूर्ण शैक्षणिक धोरणाचा भाग आहे, तो म्हणजे डेव्हलपिंग सायंटिफिक टेम्पर. आणि सायंटिफिक टेम्पर डेव्हलप करणं म्हणजे तुम्ही सायन्सला गेलं पाहिजे असं काही, तो प्रत्येक व्यक्तीचा प्रत्येक नागरिकाचा झाला पाहिजे असं ही पॉलिसी. मग तो एखाद्या वेळेस कलाकारी असेल, तो एखाद्या वेळेस शास्त्रज्ञ असेल, तो एखाद्या वेळेस बँकेत काम करणारा माणूस असेल किंवा तो एखादा काय भाषेचा प्राध्यापक असेल, त्या सगळ्यांमध्ये सायंटिफिक डेव्हलपमेंट ऑफ टेम्पर हे झालं पाहिजे असं ही पॉलिसी म्हणते. आणि आणखी बरेचसे पॉईंट्स त्याच्यामध्ये आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या पॉलिसीमध्ये शेवटचा जो पॉईंट तुम्हाला या कॉर्नरमध्ये दिसतोय मल्टीलिंग्वल. आपल्याला आतापर्यंत असं वाटत होतं की जे काय पुढचं सगळं उच्च ज्ञान आहे ते फक्त इंग्लिशचं मला आलं तरच मिळेल आणि ते थोड्याफार प्रमाणात खरं पण होतं. पण आता मात्र सरकार हे अतिशय कॉन्शियसली प्रयत्न करते की आपल्या मातृभाषेमध्ये कमीत कमी 8वी पर्यंत जरी शिक्षण 10वी पर्यंत जरी शिक्षण दिलं पाहिजे. तुम्हाला एक सांगायला नक्की आवडेल की आता IITs आणि जे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत त्यांनी सुद्धा मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये हिंदी म्हणजे त्या मातृभाषेमध्ये IITचं आणि इंजिनिअरिंगचं शिक्षण देण्यासाठीचे अभ्यासक्रम आणि त्याची पुस्तकं लिहायला सुरुवात केली. त्यामुळे तुमची मुलं जेव्हा पुढेपर्यंत येतील तेव्हा तुम्हाला पण ऑप्शन्स असतात की मला मराठी शिकायचंय का मला हिंदी शिकायचंय मला इंग्लिशमध्ये शिकायचं आणि तेच ज्ञान तुम्हाला त्या भाषांमध्ये मिळेल. त्याच्यावरती देखील ही पॉलिसी बऱ्यापैकी जास्त भर देते. मी शेवटाकडे येतो फक्त 1 मिनिटामध्ये. हा एक महत्वाचा भाग सगळ्यात बदल होणार आहे तो आहे की वर्गामध्ये शिकवलं जे जात आहे ते आहेच, ते महत्वाचंच आहे, त्याला रिप्लेसमेंट कुठेच नाहीये. आपल्याला शाळेमध्ये जावं लागणार आहे, आपल्याला शिक्षकांसमोर बसावं लागणार आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता याच्याशिवाय ऑनलाईन ज्याला शब्द नवीन त्यांनी काढलाय हायब्रिड मोड. आपण मला वाटतं कोरोनामुळे आपल्याला हे शब्द आता माहीत झाले ऑनलाईन आणि ऑफलाईन. तर हे दोन्ही वापरून आपल्याला वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आणि शिकण्याच्या संधी उपलब्ध आहेत. त्याच्यातल्या काही गोष्टी मी फक्त एक सांगतो थांबतो. ते म्हणजे तुम्हाला शाळेशिवाय किंवा कॉलेजशिवाय आणखी मला काहीतरी शिकायचं आहे तर मी कुठे जाणार आहे, मी कुठे ऍडमिशन घेणार आहे. तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने हा एक प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे स्वयं नावाचा. सगळ्या पालकांना आवर्जून एकदा अशी विनंती करेल की तुम्ही सगळ्यांनी हा बघा. त्याच्यामध्ये IITs आणि IIMs किंवा आणखी अतिशय उच्च संस्थांमधल्या लोकांनी तयार केलेले कोर्सेस आहेत. आणि हे कोर्सेस म्हणजे तुम्हाला जर शिकायचं असेल तर ते फुकट आहे. म्हणजे मला असं वाटतं की मला काहीतरी संगीत शिकायचं किंवा मला एखादी भाषा शिकायची आणि मला कुठे जायचं नाही, मला तेवढा वेळ नाही, मला घरी बसून शिकायचं. तर तुम्ही तिथे जा, रजिस्ट्रेशन करा. तिथे अनेक कोर्सेस आहेत. माझ्या माहितीप्रमाणे मागच्या महिन्यात मी पाहिलं तेव्हा साधारणतः 37,000 कोर्सेस त्या स्वयंवरती ऑलरेडी आहेत. आणि 4 आठवड्यापासून ते साधारणतः 16 आठवड्यापर्यंतचे जे कोर्सेस आहेत तुम्ही तिथे रजिस्ट्रेशन करा त्या कोर्सला. त्याचं जे मटेरियल आहे, त्याचे लेक्चर्स आहेत ते सगळं फ्री आहे. तुम्हाला फक्त जर सर्टिफिकेट पाहिजे असेल आणि परीक्षा द्यायची असेल तर 1000 रुपये देऊन ते सर्टिफिकेट आणि परीक्षा देता येते आपल्याला. पण मला नुसतं शिकायचं, मला परीक्षा द्यायची नाही, मला सर्टिफिकेट नको तर ते सगळं मोफत आहे. म्हणजे आज सरकार हे अशा पद्धतीचे अपारंपरिक शिक्षणाच्या अनेक गोष्टी आपल्यामध्ये आणते, अनकन्व्हेन्शनल ज्याला एज्युकेशन म्हणतो, आणि त्याच्यामध्ये ऑनलाईन शिक्षणाचा फार मोठा भाग हा आपल्याला मिळणार आहे. मला वाटतं शेवटची पॉलिसी समजून घेताना मला असं वाटतंय की एक महत्वाची गोष्ट आपल्याला सांगता येईल की जसे आपण अकाउंटमध्ये पैसे टाकतो तसे आता प्रत्येक विद्यार्थ्याचे, आम्ही कॉलेजला ऑलरेडी ते काढलेले, त्याला अकॅडमिक टाइम ऑफ क्रेडिट नावाची संकल्पना आहे की मी एखाद्या स्वयंमधनं काहीतरी कोर्स केला, मला त्याचे 4 क्रेडिट्स मिळाले, मी कॉलेजमधनं काही कोर्स केले त्याचे 16 क्रेडिट्स मिळाले, मी आणखी नृत्य शिकलोय. तुमच्यापैकी अनेक लोक शिकत असतील क्लासिकल डान्स, तबला, पेटी किंवा आणखी काही. ड्रॉइंगची परीक्षा देतो आपण एलिमेंटरी, या प्रत्येकाला क्रेडिट्स आणि ते क्रेडिट त्या मुलाच्या अकाउंटमध्ये